माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 13. प्रथम श्री महर्षी वेदव्यास यांना नमस्कार करून प्रारंभ करते पुढील भाग. भगवान कल्कीकडून रामचरित्राचे सविस्तर वर्णन. भगवान कल्कीने आपल्या रामअवतार रूपातील प्रसंग आल्यावर राजा मरूला अत्यंत आनंदित होऊन म्हटले की, हे राजन, कृपा करून आपण मला रामचरित्राचे सविस्तर वर्णन सांगावे. राजा मरूने भगवानाची अशा प्रकारची इच्छा पाहून ते म्हणाले की, हे प्रभू, या पृथ्वीवर सीतापती रामाच्या कार्याचे वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही. स्वतः 1000 मुखाचे शेषनाग पण त्यांच्या यशाचे वर्णन करण्यास असमर्थ आहे. परंतु जसा आपला आदेश झाला आहे की मी आपल्या आज्ञेचे पालन करून भगवान रामाच्या दानवांचा विनाश, संसारातील पाप तापांचा नायनाट करणाऱ्या चरित्राचे आपल्यासमोर माझ्या बुद्धीला अनुरूप होईल असे सांगतो. प्राचीन काळातील कथा आहे. जेव्हा राक्षसांनी देवतांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्याचे चालू केले, तेव्हा सगळ्या देवतांकडून प्रार्थना केल्यानंतर सीतापती श्री भगवान रामचंद्राने सूर्यवंशात राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नच्या रूपात अवतार घेतला. जेव्हा ही चौघे भावंडे महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात शिक्षा ग्रहण करत होते, तेव्हा आपल्या बाल्यावस्थेतच श्रीरामाने विश्वामित्राजींच्या यज्ञात बाधा उत्पन्न करणाऱ्या राक्षसांचा नाश केला. त्यांच्या अशा प्रकारे कृत्य पाहून सगळे ऋषीगण त्यांना कोणीतरी देवपुरुष मानत होते. श्रीरामाने लहानपणातच अनेक मोठमोठ्या दैत्य दानवांचा संहार केला होता. त्यांच्या आतंकामुळे सगळे ऋषीगण यज्ञ करण्याच्या वेळी घाबरून जात होते. ते दैत्य ऋषींच्या हवनपूजेमध्ये अडथळे निर्माण करत होते. तसेच अनेक प्रकाराने त्यांना त्रास देत होते. श्रीरामाने त्या सगळ्या दैत्यांना मृत्यूच्या दारात लोटले आणि सगळ्या ऋषीमुनींना भयातून मुक्त केले. ज्या श्रीरामाच्या महिमेचे गुणगान करण्याने सगळ्या इच्छा पूर्ण करणाऱ्याला ह्या जगात परत जन्म घेण्यास लागत नाही, ते महाबली प्रभायुक्त सगळ्या शास्त्रांचे विद्या विशारद श्री भगवान राम सगळ्यांचे मन मोहून घेत लक्ष्मण आणि मुनींच्या सोबत राजा जनकाच्या सभेमध्ये आले. ब्रह्माजीच्या पाठीमागे शोभिवंत चंद्राच्या तेजासारखे रूपवान भगवान श्रीराम लक्ष्मणाच्या बरोबर मुनिवर्य विश्वामित्राच्या पाठीमागे जाऊन बसले. भगवान श्रीरामाचा धीर गंभीर चंद्राच्या तेजासारख्या चेहऱ्याकडे पाहून राजा जनक विचार करू लागला की सीतेसाठी हा योग्य श्रेष्ठ वर आहे. परंतु जेव्हा त्यांना आपल्याद्वारे केला गेलेल्या कठोरपणाचे स्मरण झाले, तेव्हा ते स्वतःलाच दोष देऊ लागले. नंतर ते विश्वामित्राच्या जवळ बसलेल्या श्रीरामापाशी गेले. राजा जनकाजवळ केला गेलेल्या अशा आदरामुळे हेलावून गेले. तसेच सीतेच्या डोळ्यातील उत्पन्न झालेल्या प्रेमाला पाहून श्रीराम धनुष्याच्या जवळ गेले. अगदी सहजतेने त्याला उचलून त्याचे 2 तुकडे केले. त्यावेळी श्रीरामाची शोभा द्विगुणित झाली. सगळे लोक त्यांचा जय जयकार करू लागले, जय जयकार करू लागले. श्रीरामाकडून ज्यावेळी धनुष्याचे 2 तुकडे केले गेल्यानंतर राजा जनकाने आपल्या 4ही कन्यांना सीता, उर्मिला, मांडवी, श्रुती, कीर्तीला सगळ्या आभूषणांनी अलंकृत करून दशरथाच्या 4ही पुत्र राम, लक्ष्मण, भरत तसेच शत्रुघ्नाच्या क्रमाक्रमाने दान केले. विवाहानंतर जेव्हा 4ही पुत्र आपल्या पत्नीच्या समवेत अयोध्या नगरीत परत जात होते, तेव्हा मार्गामध्ये त्यांना परशुरामजी भेटले. शिवाचे धनुष्य तोडण्याचा वृत्तांत ऐकून ते अत्यंत क्रोधित झाले होते. त्यांनी श्रीरामाला आपली संपूर्ण बळ दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात सफल होऊ शकले नाही. जेव्हा सगळे लोक प्रसन्नतापूर्वक अयोध्येला पोहोचले, तेव्हा राजा दशरथाने आपल्या सगळ्या मंत्र्यांची विचारविनिमय केला. सीतापती रामाला अयोध्येचा राजा बनवण्याचा निश्चय केला. राजा रामाच्या अभिषेकासाठी सगळी तयारी लागणारे आवश्यक सामग्री गोळा केली आणि सगळी तयारी पण झाली. तेव्हा अचानक दासी मंत्राकडून उचकावून दिल्यामुळे राणी कैकेयीने महाराज दशरथाकडून आपले पूर्वीचे वरदान मागून घेतले. त्यांना ती रामाच्या अभिषेक करण्यापासून थांबविले. महाराज दशरथाची आज्ञा मानून श्रीराम जनकसुता देवी सीता आपल्या छोट्या भाऊ सुमित्राचा मुलगा लक्ष्मणाला बरोबर घेऊन 14 वर्षासाठी वनवासाला निघून गेले. काही दूरवर अंतरापर्यंत दुःखी झालेले अयोध्यावासी त्यांच्याबरोबर गेले, परंतु पुढे गेल्यावर श्रीरामाने त्यांना मार्गातच सोडून दिले आणि स्वतः पुढे निघून गेले.
घरातील एका खोलीत जाऊन त्यांनी आपली सगळी राजवस्त्रे आभूषणे काढून टाकली. संन्याशांची वस्त्रे परिधान केली, डोक्यावर जटा धारण केल्या. देवी जानकी लक्ष्मणाला बरोबर घेऊन मुनींचा वेश धारण करून श्रीराम वनामध्ये वास्तव्य करू लागले. मुनींसारखे जीवन व्यतीत करून ते सगळे तपस्वी वेशामध्ये वनावनात भटकू लागले. जेव्हा भरताला हा सगळा वृत्तांत समजला तेव्हा तो खूप दुःखी झाला, खूप दुःखी झाला आणि श्रीरामाजवळ जाऊन पोहोचला. भरताकडून आपले पिता राजा दशरथाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर श्रीराम अत्यंत दुःखी झाला. त्यांनी आपला भाऊ भरताला समजावून परत अयोध्येला पाठवून दिले. स्वतः तपोवनात राहू लागले. एक दिवस अचानक काम वासनेने युक्त सुंदर रूपवान आपल्या मनात वराची इच्छा धरून रावणाची बहीण शूर्पणखा तेथे आली. तिला पाहून श्रीरामाने लक्ष्मणाला संकेत केला. श्रीरामाचा आदेश मानून लक्ष्मणाने आपल्या तीक्ष्ण तलवारीने त्या रूपसुंदरीचे रूप विद्रूप करून टाकले. वनामध्ये भटकत असताना मार्गामध्ये त्यांनी एका राक्षसाला मारून टाकले. 14,000 सेनेचा अधिपती रावणाचा अनुगामी खरदंशनला सेनेसहित मारून टाकले. एक दिवस राम लक्ष्मणाला झोपडीमध्ये नसलेले पाहून लंकापती रावणाने सीतेला एकटी पाहून तिला बळजबरी पळवून नेले. जेव्हा श्रीराम झोपडीमध्ये परत आले तेव्हा ते सीतेला पाहून सीते म्हणून आक्रोश करत मूर्छित झाले. नंतर ते सगळ्या ठिकाणावर सीतेचा शोध घेऊ लागले. ऋषींचे आश्रम, पर्वत, गुंफा, जल स्थळावर कोणतेच ठिकाण त्यांनी सोडले नाही. जेव्हा श्रीराम सीतेला शोधत वनावनात भटकत होते तेव्हा मार्गामध्ये एका ठिकाणावर त्यांना जटायू पडलेला दिसला. याला रावणाने सीतेला पळवून नेताना घायल केले होते, कारण की तो सीतेला वाचवायचा प्रयत्न करत होता. रावणाने जटायूचे दोन्ही पंख तलवारीने कापून टाकले होते. घायल जटायूच्या जवळ जेव्हा श्रीराम पोहोचले तेव्हा त्याने रावणाकडून सीतेला पळवून नेण्याचा समाचार ऐकविला. त्यांच्यानंतर आपला प्राण सोडला. जटायूच्या मरणानंतर श्रीराम लक्ष्मणाने त्यांचा अंतिम संस्कार आपल्या पित्यासारखा केला हो. सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेला श्रीराम लक्ष्मण यांचा परिचय वानर सेनेबरोबर झाला. तेथे त्यांची भेट बलीचा छोटा भाऊ सुग्रीव हनुमानाबरोबर झाली. वानर सेनेबरोबर परिचय झाल्यानंतर श्रीरामाने सुग्रीव आणि हनुमानाकडून प्रार्थना केल्यानंतर ताडाच्या 7 झाडांना कापून टाकले. वालीचा वध केल्यानंतर श्रीरामाने सुग्रीवाला राज्य बनवले, त्यांच्याशी मैत्री केली. हनुमानाबरोबर सीतेचा शोध घेण्यास सुरुवात झाली. पवनसूत हनुमान सीतेचा शोध करत लंकापुरीमध्ये पोहोचले. आंतरिक प्रेरणेने लंकापुरीमध्ये असलेल्या अशोकवनात पोहोचले. अशोकवनात पोहोचल्यानंतर हनुमानाने सीतेला श्रीरामाचा संदेश ऐकवला. सीतेच्या मनातील सगळ्या शंकांचे निरसन केले. तिला आश्वासन देऊन रामचंद्राकडे परत आले. हनुमानाकडून राक्षसांना मारण्याचा, लंकेला जाळून टाकण्याचा समाचार जाणून श्रीरामाने लंकापुरी पोहोचण्याचा निश्चय केला. समुद्रावर शिळा टाकून सेतू बनवला गेला. त्यानंतर श्रीराम आपल्या वानर सेनेबरोबर लंकेमध्ये जाऊन पोहोचले. तेथे त्यांनी लंकेच्या प्राचीन संस्कृतीचा नष्ट केले. राम लक्ष्मणाने अत्यंत उग्र बाण धारण केले. हत्ती, घोडे, रथ इत्यादींचा समवेत युद्धाच्या ठिकाणी पोहोचले. तेथे त्यांनी आपल्या तीक्ष्ण बाणांनी, विकराळ अस्त्रांनी अत्यंत भयंकर राक्षसांचा संहार केला. सुग्रीव, पवनसूत हनुमान, जांबुवंत, नल, नील, अंगद इत्यादी परमपराक्रमी वानरांनी लंकेमधील मोठमोठे झाडे, पर्वतशिळांना उचकटून त्यांचाच संहार करून लंकापती रावणाच्या सेनेतील त्या सेवकांना मारून टाकले, जे सीतेच्या क्रोधाने आधीच मेलेले जाणवत होते. महाबळी लक्ष्मणाने अत्यंत घोर शब्द म्हणणारे राक्षसांचे समन्वित इंद्रजित मेघनादाला मारून टाकले. लक्ष्मणाने निकुंभ, मकराक्ष, विकट इत्यादी महाबळी राक्षसांचा क्रोधात येऊन संहार केले. शेवटी रावण आपले कोट्यावधी हत्ती, रथ, अश्व तसेच पैदल सैनिकांना बरोबर घेऊन युद्धभूमीवर आला. त्याने कपीश्वर सुग्रीवांचे स्वामी, आराध्य सखा श्रीरामाबरोबर घनघोर युद्ध केले. जो ब्रह्माजीकडून वरदान घेऊन अत्यंत बलवान पराक्रमी झाला होता, जो युद्धभूमीवरील मैदानामध्ये पर्वतासारखा आढळून राहिला होता, अशा राक्षसपती रावण त्यांचा भाऊ कुंभकर्णाला श्रीरामाने आपल्या बाणांनी रणमैदानात भयंकर रूपामध्ये घायाळ करून टाकले.
राम रावणाच्या त्या भीषण युद्धात गगनमंडळात तीक्ष्ण बाणाच्या धडकेत असा ध्वनी उत्पन्न होत होता की जशी काही गर्जना करत वीज आकाशाकडे कडकड करत होती. बाणांच्या धडकेने अग्नीच्या ठिणग्या उडत होत्या. त्या सर्व आकाशात विजेच्या चमकेसारख्या भाव प्रतीत होत होता. विजेच्या गर्जनेने सदृश बाणांनी उत्पन्न होणाऱ्या धडकांनी युद्धभूमी अत्यंत भयानक होत होती. भगवान इंद्राला आपल्या दैत्यवृत्तीच्या अंतकित करणारा रावण जानकीच्या क्रोधामुळे आणि श्रीरामाच्या तीक्ष्ण बाणाच्या प्रहारांनी घायाळ होऊन जमिनीवर कोसळला, मरण पावला. रावणाच्या मृत्यूनंतर वानरांचा श्रेष्ठ श्री पवनसूत हनुमान देवी सीतेला शुद्ध करून रामाजवळ आला, आदरपूर्वक समर्पित केले, प्रसन्न मनाने आपल्या स्थानावर परत केले. श्री देवराज इंद्राच्या आदेशावरून श्रीरामाने रावणाचा भाऊ विभीषणाला लंकेचा राजा बनवले, आदरपूर्वक त्यांचा राज्याभिषेक केला. त्यांच्यानंतर श्रीराम 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाल्याच्या कारणामुळे सीता आपल्या सगळ्या बंधू बांधवांना बरोबर घेऊन पुष्पक यानात चढून वनात मध्यभागी पोचले. तेव्हा त्यांना आपल्या वनवासातील घर, तेथील लोकांबरोबर झालेल्या मैत्रीची आठवण झाली. तेव्हा श्रीरामाने वनात जाऊन आपल्या सगळ्या मित्रांची भेट घेतली, सगळ्यांचा स्नेह, आदर, पूजन स्वीकार केला. त्यानंतर अयोध्या नगरीमध्ये पोहोचले. अयोध्या नगरीमध्ये पोहोचल्यावर श्रीरामांनी आपल्या स्वजनांची भेट घेतली. आपला छोटा भाऊ भरत तो आपल्या दुःखी होता, अत्यंत दुःखी होता. त्याचे सांत्वन केले. त्याच्यानंतर आपल्या सगळ्या गुरुजनांची मातांच्या आज्ञेच्या शिरसा वंद करून श्रीराम अयोध्येच्या सिंहासनावर विराजमान झाले. वशिष्ठ आणि अनेक अन्य महर्षींनी त्यांना अभिषेक केला. तीनही लोकांचे स्वामी श्रीराम इंद्रासारखे शोभिवंत दिसत होते. सगळी प्रजा धनसंपन्न झाली. सगळे ऋषीमुनी ब्राह्मण आपल्या तपस्येमध्ये मग्न झाले. सगळे आपापसात प्रेमभाव ठेवून भयातून मुक्त होऊन आपल्या आपल्या कार्यात मग्न होते. मेघाकडून वेळच्या वेळी वर्षा होण्याच्या कारणाने पृथ्वी पण हिरवीगार झाली. अशा प्रकारे अत्यंत पराक्रमी भगवान श्रीरामाचा राजा बनण्याने सगळे विश्व, सगळ्या विश्वाचा अनुगामी झाले होते. राजसिंहासनावर बसल्यानंतर श्रीराम आपल्या प्रजेला प्रसन्न ठेवू लागले. आपल्या प्राणाहून प्रिय देवी सीतेला पण पूर्ण रूपात आनंदित करू लागले. सगळीकडे आनंदी वातावरण पसरले होते. श्रीरामांनी आपल्या महर्षी आणि संतांचा सहयोग प्राप्त करून अनेक प्रकाराची दक्षिणा, दान तसेच यज्ञ इत्यादी करून देवतांना प्रसन्न केले. तसे 3 अश्वमेध यज्ञ कोणत्याही संकट न येता पूर्ण झाले. जगाचे स्वामी मर्यादा पुरुषोत्तम सीतापती श्रीरामांनी 10 वर्षापर्यंत राज्य केले. त्यांच्या राज्यात सगळे प्रजाजन पूर्णपणे संतुष्ट होते. सगळे एक दुसऱ्याच्या प्रेमभाव जपत रागद्वेषापासून दूर राहत होते. अयोध्येमध्ये राजसिंहासनावर आरूढ झाल्यानंतर श्रीरामांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. काही कारणांसाठी श्रीरामांना आपले हृदय कठीण करावे लागले. त्यांना जानकीचा त्याग करावा लागला. जानकीचा परित्याग केल्यावर श्रीरामाने तिला वनात पाठवून दिले. वनामध्ये जानकीची भेट महर्षी वाल्मिकीच्या बरोबर झाली. सीतेकडून सगळा वृत्तांत ऐकल्यानंतर दुःखी झालेले वाल्मिकी सीतेला आपल्या आश्रमात घेऊन आले. वाल्मिकीच्या आश्रमामध्ये देवी सीतेने 2 पुत्रांना जन्म दिला. त्या दोघांचे नाव लव आणि कुश. लव आणि कुश दोन्ही पुत्रांनी श्रीरामाच्या समोर जाऊन त्यांच्या यशाचे गायन केले. महर्षी वाल्मिकींनी आनंदित देव पूजिता सीतेच्या पुत्रासमेत रामाला समर्पित केले. दोन्ही पुत्रांच्या सभोवत उभ्या राहिलेल्या देवी सीतेला रडताना पाहून राम म्हणाले की सीते, आपल्या शुद्धतेसाठी परत अग्नीमध्ये प्रवेश कर. श्रीरामाच्या मुखातून अशा प्रकारचे वचन ऐकून देवी सीतेने त्यांच्या चरणांचा सादर प्रणाम केला. आपली माता पृथ्वीच्या बरोबर पाताळात प्रविष्ट झाली. देवी सीता अशा प्रकारे आपल्या धामामध्ये परत गेली. देवी सीतेला जेव्हा श्रीरामाने अशा प्रकारे पाताळात जाताना पाहिले तेव्हा ते तिचे स्मरण करून आपले गुरु वशिष्ठ अनुजनाला तसे परिजन पशूंच्या बरोबर शरयू नदीच्या तटावर गेले. तेथे प्रसन्न हृदयाने पाण्याला स्पर्श करून आपल्या दिव्य विमानात विराजमान होऊन आपल्या लोकांमध्ये निघून गेले. कानांना अमृत प्रदान करणारी ही रामचरित कथा जो कोणी पण भक्तिभावाने सहित ऐकतील त्यांची सगळी विघ्ने बाधा भगवान श्रीरामाच्या कृपेने दूर होतील. ते दयाळू, सगळ्यांवर कृपा करणारे आहे. ही कथा ऐकून सगळ्या रोगांवर मात करता येते.
वंशाची वृद्धी होते, धन जन स्वर्ग रूप ऐश्वर्याची प्राप्ती होते. जे साधू जन या रामचरित्राची कथा नियमाप्रमाणे पठण करतील त्यांच्यासाठी हा संसार खोटे ठरेल. अत्यंत आनंद मोक्ष रूपातील परमपुरुषार्थाची प्राप्ती होईल. सगळ्या संसाराचे कल्याण करणारे श्रीहरी रामाची कथेच्या ऐकतील वाचतील त्यांच्या सगळ्या पापाचा नाश होईल आणि मन शुद्ध होईल. मोक्षाची कामना करणाऱ्यांना याचे नियमानुसार यथाविधिवत वाचन श्रवण केले पाहिजे. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील उर्वरित भाग बघूया. हरे नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.